नमस्कार मंडळी, शुभ दुपार. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज दुपारी सुरुवात केली व्हिडिओला. सकाळी काय आता मुलांना 2-3 दिवस सुट्टी, त्यामुळे निवांत आहे. तर मग म्हटलं चला आता दुपारून तरी सुरुवात करावं. मेथीची भाजी शिजायला टाकली मी आणि भाकरी करायला बघितलं तर पीठ संपलं होतं. मग दळण करायला घेतलं तर बघितलं तर त्याच्यात पण आहे ना बाजरीला मुंग्या लागल्या होत्या. अशा छोट्याशा एकदम नसतात का लाल, त्या लागल्या होत्या. कशी बाजरी जरा गोड राहते ना, त्यामुळे त्याला लागतात कधी कधी मुंग्या. मग बाहेर ऊन होतं, मग मी तसंच ते गोणपट्ट उचललं आणि टाकलं बाहेर. म्हटलं कसं उन्हाने जरा, आणि काय 5 ते 10 मिनिटं ऊन दिलं ना तरी लगेच ते निघून जातात. तर माझं चाललं होतं बाजरीचं हे करायचं आणि सई सारखा ट्रायपॉड हलवत होती. पाडला पण तिने 2 वेळा. ऋतू झोपलाय घरात. त्याचे बाबा आणि तो. आपलीच गाडी इथं यांनी लावली, दुपारी आले होते घरी आणि ते दोघं पण झोपलेत. आणि सई इथं माझ्या बरोबर माझ्या माग लुडबुड लुडबुड. सईचं ना तिला आईशिवाय झोपच येत नाही. पहिली आईच लागते झोपायला. तिला म्हणत होते जाऊन झोप 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 झोप, पण कायची झोपती. म्हटलं जाऊ दे चला. मग आहे ना 10-15 मिनिटांनी मी परत दळण करायला घेतलं. बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा सगळ्याच मुंग्या गेल्या होत्या निघून. आणि म्हटलं चला दळण तरी करून घ्यावं. मग मी काय केलं, दुपारी जेवणार होते ना, दुपारचं जेवण स्किप केलं. दुपारी थोड्याशा लाया खाल्ल्या मी, एक छोटी वाटी. आणि डायरेक्ट संध्याकाळी मग म्हटलं डायरेक्ट संध्याकाळी जेवण करावं. म्हणजे संध्याकाळी म्हणजे 5-6च्या दरम्यान किंवा 6:30च्या दरम्यान, असं रोजचं जे आपलं असत असतं. आणि सकाळी काय झालं, जरा उशिरा जेवणच झालं कारण रात्रीची थोडी खीर होती, तीच खाली. आम्ही चपात्या केल्या मी गरम गरम, मग सकाळी त्या खाल्या होत्या. त्यामुळे सकाळी बऱ्यापैकी चांगलं जेवणच झालं होतं. नाश्ता नाही, जेवणच झालं होतं. त्यामुळं मग काय आता एवढी भूक पण नव्हती लागली. मग नंतर भूक लागलं, थोड्याशा लहान आणि एक ऍपल पण खाल्लं होतं. पाणी आलं होतं, आज पाणी पण येणार आहे, आलं होतं पुढं. तर मग मी दळण करून आहे ना लगेच गिरणीत पण टाकलं. आणि खरंच मागे मी म्हटलं तसं हा फायदा एक चांगला आहे का नाही, आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण दळण लगेच करू पण शकतो. आता जर मला पीठ नसतं तर आता प्रॉब्लेमच आला असता, मला चपात्याच खायला लागल्या असत्या. आणि असं तर चला दळण वगैरे झालं. मग मी त्याच्यात आहे ना हे नाचणी टाकते बर का. म्हणजे तुम्ही मागं पण 1-2 व्हिडिओ मध्ये मी दाखवलेलं वाटतं तुम्हाला ना. शक्यतो मी बाजरीच्या दळणामध्ये ना जो हे तांदूळ तांदूळ तर असतच, पण नाचणी ना टाकते. उन्हाळा असो किंवा हिवाळा पावसाळा, जेव्हा आणि मला आठवल ना का आता नाहीये, तर मी गेले का नाचणी घेऊन येते. 1-2 किलो जरी आणली ना तरी थोडी थोडी पावशर पावशर आहे ना मी टाकत जाते. आणि दळण पण आहे ना मी जास्त करून नाही ठेवत, जसं लागन तसंच करते. तर चला दळण वगैरे केलं दुपारी, तुम्हाला दाखवलं व्हिडिओला जरा उशिरा सुरुवात केली. आता वाजले ते 5:30, पण लाईट गेलेली आहे आणि स्वयंपाकाला मी सुरुवात केली आहे. भाकर करतीये आणि आज करणार आहे मी बेसन, ते पण तव्यावरचं. लई दिवसांनी करते, लई दिवसांनी म्हणजे लई महिन्यानी करते. मला आवडतं बरं का बेसन, असं कधीतरी. आणि ते पण तव्यावरचं मस्त. आणि त्यासाठी बघा मग इथं कांदा कट करून ठेवलाय, थोडंसं लसूण आणि हिरवी मिरची. दुपारी ना भाजी केली होती तुम्हाला म्हटलं तसं, मेथीची भाजी. आणि यांनी ऋतूने सगळी खाऊन घेतली. म्हटलं आता चला, आता हे काय संध्याकाळी जेवायला नाहीये, तर आमच्या पुरतच मग थोडंसंच करणार आहे. आणि एक भाकर बास होईल, मी थोडी खाईल. पाणी पण आलंय आणि टाक्या पण भरल्यात चाललंय. आणि फटाक्यांचा आवाज येते बघा, दिवाळी झाल्यावर खरे फटाके. त्या दिवशी ऋतू तुम्हाला म्हटलं ना गेलता घरी, तिकडून फटाके घेऊन आले. दिवाळीत घेतले होते वाटतं पप्पांनी, तर ते करत बघा भरपूर फटाके, आपटी बॉम्ब ते घेऊन आले. आणि कोणाकोणाला तव्यावरचं बेसन आवडतं मला नक्की सांगा, किंवा बेसन आवडतं. मला ना जास्त कढईपेक्षा ना तव्यावरचं जास्त आवडतं. त्याला टेस्ट पण छान येते आणि लागतं पण चांगलं.
काही लोक असं कच्चं तेल असं वरून घेतात, तसं मी नाही करत कधी. तसं पण मला जास्त तेल आवडतच नाही त्यामुळं. चला आता भाकर झाली. आता करते पिठलं आणि सिंपलच करते मी. काही तर कांदा पण नाही घालत, फक्त हिरव्या मिरचीच करतात ना. पण मी घालणार आहे कांदा, लसूण, हिरवी मिरची, लाल मिरची पण छान होतं, गोळ्याचं म्हणतात ना, ते मला जास्त आवडतं, पण मला ते येत नाही. बघा तेल ओतलंय मी, थोडंच तेल ओतलं, जास्त नाही ओतलं. तुम्हाला दाखवते, लाईटच नाही आज, थोडस ओतलंय मी याच्यात. आता ना आधी टाकते जिरं, जरा झणझणीतच करणार आहे पिठलं, तसं पण झणझणीत भारी लागतं खायला. बेसन, तर कांदा मस्त असं परतून घेतलंय मी. आता ही पीठ आहे ना मिक्स करून घेते. तर सगळे गोळे मोडून घेतलेत मी मस्त. आता याच्यात टाकते, हळद पण टाकलेली आहे आणि थोडंच करणार आहे, त्याच्यामुळे जरा घट्टच होईल मला असं वाटते, कारण थोडंसंच आहे ना त्यामुळे. एवढं अजून आटून थोडंसं होणार आहे ते, आणि मस्तपैकी भाकरी बरोबर खायचं. मीठ टाकते आता. मस्त कांदा वगैरे त्याच्याबरोबर भारी लागतो, कांदा कापायचा खायचं. टाकी भरली वाटतं, टाकी भरली. चला आता शिजून देते, आणि शिजल्यावरती मग कोथिंबीर थोडीशी टाकते वरून, म्हणजे मग मिक्स करते जरा. भाकर पण अजून गरम आहे, किचन आवरायला पण लागेल ना, पण तसं अजून उजेड आहे. पण लाईटीला काय झालं का, दुपारपासून लाईटच नाही, त्यामुळे मी जरा पटकन आवरलं. बघा टाकी भरली आहे, तिथून पाणी गळतं मग. पाणी आलं, टाकी भरली, किचनची पण भरलेली आहे बघ. संध्याकाळचं वातावरण छान वाटतं ना असं. 5:30 वाजले, 5:30 वाजले आता. ना सगळीकडे धूर धूर कसं आहे असं वाटतंय. हा इथे जिओचा टावर आहे, पण तरी त्याला रेंज नाही. आपलं आंब्याचं झाड आता ना त्याला मोहर फुटायला लागलेलं आहे, नवीन नवीन पान आले. आणि सूर्य पहा ना, 1 मिनिटात झूम करून दाखवते, किती छान दिसतोय ना सूर्य, एकदम मस्त. पार आता बरोबर त्या डोंगराच्या मागे जाईन, छान वाटतंय ना. उगवता सूर्य आणि असं मावळायच्या वेळी एकदम मस्त दिसतो. आणि मग खाली आले, पाणी वगैरे भरून झालं, पाणी गेलं, मस्तपैकी आपलं पिठलं गरम गरम मी घेतलं वाढून. बघा एकदम छान झालं होतं, आणि मला हवं तसंच झालं होतं, एकदम झणझणीत. तर भाकर घेतली आणि कांदा कट करायला घेतला, आणि पुढंच बसले, कारण लाईट अजूनही आलेली नाहीये, येते की नाही काय माहीत.
आणि मग आपल्या ऋतूला पण दिलं. ती खालची खरड आहे ना त्याला ती जास्त आवडते, मला पण आवडती, पण मग मी त्यालाच दिली. तर मग चला घेतलं जेवायला. कसं उजेड आहे तोपर्यंत म्हटलं जेवण वगैरे घ्यावं, म्हणून मग मी पटकन बसले जेवायला. आणि सईची मध्ये मध्ये लुडबुड चाललेली. ते आपटी बॉम्ब नाही का, ती ते फोडत होती. तिला म्हटलं अगं आम्ही जेवण करतो इथं, नको फोडू. पण ती काय ऐकणारी का, तिचं चाललंच होतं फोडायचं काम. बघा. आणि माझ्या मोबाईलची बॅटरी ना खूप लो झाली होती. 20% चार्जिंग, म्हणजे 20%वरतीच आली होती. तर म्हटलं आता लाईट आली तर ठीक आहे, पण लाईट काय आलीच नाही. आणि पिठलं खरं खूप मस्त झालं होतं बरं का. बेसन एकदम छान झालं होतं. ऋतूनी आम्ही दोघांनी खाल्लं आणि सईनी नाही खाल्लं. सईला मी नंतर मग दूध आणि भाकर त्याचा काला दिला होता. तिला आवडतो तसा, तिचं काय नसते, खाती ती. दूध पण आवडतं, दोघांना पण दूध आवडतं, त्याच्यामुळं काय नाही. आणि बाहेरून मुलं मला म्हणत होती आपण शेकोटी कधी करायची, शेकोटी. म्हटलं अरे अजून एवढं उजेड आहे, थांबा जरा. तर मग माझं जेवण वगैरे झालं ना, लगेच मी किचन पण आवरून घेतला, कारण लाईट नव्हतीच. तर म्हटलं आपलं चला काय प्रॉब्लेम आहे, परत पोरं पण, त्याच्यामुळं पटपट आवरून घेतलं सगळं आणि मग बाहेर गेले. शाळेत शेक करतात माहिती का स्मिता दीदी, थंडी वाजली का शाळेतच भेटून सरपारे ना सगळं आणतात आणि शेक करतात असा. सगळीकडे अंधार अंधार अंधारी. हा द्या माझं माचीस. हा जाळात पळायचे काय, बाजूला वळ. लाईट नाही ना म्हणून चाललंय सगळं. पण याने लय उजेड वाटतोय इकडं, पण बघितलं का अंधार वाटतोय इथं उजेड. ए नको टावर दिसतोय. टावरकडे बघ, हे पेटलं पाहिजे नानाने चालत काय हे पेटलं कापड टोपी टोपी काय मला इथं ते सफेद सफेद दिसत आहे बघ इकडून. मी म्हणते नवीन कान नवीन नवीन कान इथं बसू. बघ. अयो किती भारी वाटत आहे. चपली इकडं फोकस घे जराशी. ए बाई डोळा जाईल माझा. नको ते खराब होत. नको सई. सई इकडे इकडे. गेलं गेलं अंदर गेला. माझं नाही बाई, मामा. हा मग नाना, ए नाना तिकडला थोडा अन्न शेक इकडं. कोळसाच आण, कोळसाच आण. आम्हाला कोळसाच पेटवायचंय. हा कोळसाच आण. अरे बॅटरी द्या म्हणजे बॅटरी. दूरच तुमच्या देत नाही अरे ते तुम्ही काय टाकलं त्याच्यात, त्याच्यात काय टाकलं. मी टाकले. याला 2 मिनिटाची दिवाळी होती, लगेच भिजली बा. हा ओमला सांग अजून जरा निबर आणाय पाहिजे इथून थोडं कवळं कवळं. थांब रे तू. ए एकदा ते ग तिच्या हातात छकुली. बघ आता हे काय यात्रेतली चैन आहे ती. हा 50 रुपये तोला. अरे लय दूर झाला रे. एक दूर बंद करा, दूर बंद करा. इकडून बस ना, इकडून आहे ना. हा वल्लय तिकडून. काय दाखव ना मी सॉल्व. अरे बॅटरी बिटरी अगं ये. हा बाई. हे आपली तर रांबा पार आहे ना. हा तिचं आंबाचं विचारूच नको तिचं. एक गेली बाई काली. हा काली ते वर सरकवण्यात लाकूड म्हणजे जळण. भाभीला बाबा आले, बाबा आले. अरे जाळ गेला का आखा. इथे लाकडच नाही, आपल्या सासूबाई गेली आपली पळून. बाई गेली पळून. होय रे बाई लाकडं. नको सई. नका बाई. रात्रीचं नाव नका घेऊ. अरे लाईट गेली. लाईट मॅन कुठे, लाईट मॅन. फोकस करा. फाटका काढतो कोण. झोडाव जराशी. ए खरं तिथे कापशाला बैल आहे ना. हाय गाड्या खटरा गाड्या हिंडतात तुमच्या मुंजेवाडीत अजून का. तर आम्ही 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत बाहेर शेकत होतो. एवढी लाकडं वगैरे आणून पार बघा किती विस्तो पडलाय खाली. भरपूर वेळ शेकत होतो आणि गप्पा चालल्या होत्या. खूप मजा आली आणि ह्या निमित्ताने तर लोक एकत्र येतात. लाईट काय आलीच नव्हती, एवढे गल्लीत अंधार, पण आमचीच खूप मजा मस्ती चालली होती. तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. लाईट काय आलेली नाहीच आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.